निवडणुकांआधी मुंबई होणार चकाचक। 326 रस्त्यांची कामं सुरू झाली असून 2515 कोटींची 1004 नवीन रस्ते आणि 23 जंक्शन्सच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार। या वर्षीच्या रस्ते विकास कामासाठी केलेल्या 3576 कोटींच्या तरतुदीपैकी आतापर्यंत 440 कोटी रुपये खर्च झालेत। मुंबईत 455 ठिकाणी दरवर्षी खड्डे पडतात। यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी 64 कोटींचं टेंडर काढलं जाणार। ते आचारसंहितेपूर्वी सुरू करणार। रस्ते घोटाळ्यातील दोषी कंत्राटदारांना यापुढे कोणतंही काम दिलं जाणार नाही। मात्र जुनं कंत्राट दिलं त्यावेळी राहिलेली 150 कामं याच कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेतली जाणार आहेत। त्यासाठीची बिलं त्यांना दिली जाणार नाहीत। 17 नवीन कंत्राटदारांना 1000 कोटींची कामं देण्यात आली आहेत। Those 450 spots, our aim is to complete the work before next monsoon. जर मला पुढच्या पावसाच्या आधी करायचं असेल तर टेंडर आणि टेंडरची प्रक्रिया मला आचारसंहितेच्या पूर्वी करावा लागेल, म्हणजे जून पर्यंत काम पूर्ण होईल। सो माय प्रायोरिटी नंबर 1 नाउ इज that if we want a pothole free Mumbai next year, we must attend to these chronic pothole areas. At least 90% of the problem gets sorted there. रस्ते ते म्हणतात की आता 1000 रोडचे कामं सुरू होणार आहे, त्याच्यापैकी फक्त 300 रोड आता सुरू होणार। तर 300 रोड कुठले सुरू होणार त्याची माहिती माननीय आयुक्तांकडे नाही आहे। फक्त बजेट एलोकेशन 2000 कोटीचं आहे, तर त्याच्यापैकी आम्ही 3 कोटी वापरले, 10 कोटी वापरले, एवढी माहिती फक्त माननीय आयुक्तांनी दिली। म्हणजे एका प्रकारे इलेक्शनपूर्वी आम्ही चांगलं काम करायला बघतो असं शिवसेना बीजेपीने दाखवण्याचा एक प्रयत्न होता। रस्ते गुळगुळीत करण्याबरोबरच मुंबईच्या मलनिस्सारणाचे, घनकचरा व्यवस्थापनाचे प्रश्न सोडवण्यासाठी बरेच वायदे केले गेलेत। गजदरबंद पंपिंग स्टेशनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्च 2017 पर्यंत पूर्ण करणार। माहुलमध्ये पंपिंग स्टेशनचं काम यावर्षी सुरू होईल। मलजल प्रक्रिया केंद्र सुरू करणार। जवळपास 70% मलजल हे प्रक्रिया न करताच थेट समुद्रात जात आहे। त्यामुळे 6 ठिकाणी असे प्रकल्प उभे केले जाणार आहेत। सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत। कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।